इस्रायल संरक्षण मंत्रालयाच्या महासंचालकांची भारताच्या संरक्षण सचिवांसोबत चर्चा। दहशतवादाविरोधातल्या लढाईमध्ये इस्रायलचा भारताला पूर्ण पाठिंबा। ऑपरेशन सिंदूरच्या प्रभावीपणाचे इस्रायलकडून कौतुक। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। पाकिस्तानवरील हल्ला ट्रेलर योग्य वेळी जगाला पूर्ण पिक्चर दाखवू। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलं। भारताने पाकच्या भुलारी एअरबेसवर 4 ब्रह्मोस मिसाईल डागले। भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं अवॅक्स विमान नष्ट। पाकचे माजी एअर मार्शल मसूद अख्तर यांचा खुलासा। लष्कर-ए-तैयबाच्या मुरिदकेमधील मुख्यालयावर भारताने ब्रह्मोस टाकलं। हाफिज सईदच्या मरकजमध्ये जबरदस्त तडाखा। हल्ल्यामध्ये मरकजची संपूर्ण इमारत उद्ध्वस्त। पाकिस्तानमधील अण्वस्त्र दहशतवाद्यांच्या हातात जाऊ शकतात। पाकिस्तानमधील अण्वस्त्र जगासाठी धोका। राजनाथ सिंग यांचा जगाला सतर्कतेचा इशारा। IMF कडून मिळालेली मदत पाकिस्तान टेरर फंडिंगसाठी वापरतो। IMFनं पाकिस्तानला आर्थिक मदत करणं बंद करावं, राजनाथ सिंग यांची मागणी। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुक्ताकी यांच्यामध्ये पहिल्यांदाच थेट चर्चा। एस जयशंकर यांनी ट्विट करत दिली माहिती। भारतामध्ये ॲपलचे कारखाने उभारू नका, ट्रम्प यांचा टीम कुक यांना सल्ला। तर ॲपलचे भारतातील उत्पादन आणि गुंतवणूक योजना अबाधित राहतील। ॲपलला राजकारणाची नाही तर स्पर्धेची चिंता, ॲपलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रतिक्रिया। भारत अमेरिकन वस्तूंवरील शुल्क रद्द करण्यास तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। तर व्यापारी करार दोन्ही देशांच्या फायद्याचा असायला हवा, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं वक्तव्य। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट। ट्रम्प यांना मारण्यासाठी कोड 8647 जारी करण्यात आला होता। FBI एका माजी संचालकाने कट रचल्याचा संशय। FBI कडून तपास सुरू। नेटफ्लिक्स, अमेझॉन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील तुर्की शोवर बहिष्कार टाकण्याची फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजची मागणी। पाकला पाठिंबा दिल्यामुळे तुर्की कंपनी गोलरमॅक कंपनीचाही कंत्राट रद्द होण्याची शक्यता। भारत-पाकिस्तान तणावात चीनची भूमिका असल्याचे 10 पुरावे समोर। चीननं पाकिस्तानला पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा भारताविरोधात वापर। तर चीन पाकिस्तानचा अनेकदा संयुक्त लष्करी सराव झाल्याचंही उघड। गुजरात दंगली प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री मोदी आरोपी होते। UPAच्या काळात पवारांमुळे मोदींची अटक टळली। नरकातला स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट। अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी होते। मोदींच्या विनंतीनंतर शहांच्या जामिनासाठी बाळासाहेब ठाकरेंनी मदत केली। शहांप्रकरणी संबंधित व्यक्तीशी बाळासाहेब ठाकरे बोलले। नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा दुसरा मोठा गौप्यस्फोट। बालवाङ्मय वाचण्याचे माझे वय राहिलं नाही, देवेंद्र फडणवीसांचा नरकातला स्वर्ग या पुस्तकावरून संजय राऊतांना खोचक टोला। गिरीश महाजन यांच्याकडून खासदार संजय राऊतांचा अतिरेकी असा उल्लेख। पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढायचं की देशांतर्गत अतिरेक्यांशी, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य।